भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविन भिंत तातडीची. कामावले तरी पाकाओ जघडे, रुची आणि जोडे श्लाघ्यता हे. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविन भिंत तातडीची. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिवस जागृतीचा. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविन भिंत तातडीची. नीलांबुज श्यामल कोमलांगम, सीता समारोपित वामभागम. पानो महासायक चारु चापम, नमामि रामं रघुवंशनाथम. मंगल भवन अमंगल हारे, मंगल भवन अमंगल हारे. द्रवं सुदशरथ सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंदी वल्लभं. अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देका, तिथे जन्मला तो गुणातीत एका. जयाचे निनामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. शिवे लागी सेवक झालो तुमच्या, लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वे.
भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविन भिंत तातडीची. अनंत कृपा विभूषित परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर कारण करुणावरून आले. भक्त वांछा कल्पतरु तडिद्वित विनिंदित पीतांबरधारी अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. परात्पर परमात्म्याच्या सेवेकरता गायलेला अभंग ज्ञानेश प्रिय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबार यांचा अत्यंत सुंदर गूढ असा 4 चरणाचा अभंग असून भक्तीचं महात्म्य, भक्तीचा महिमा प्रतिपादित करणारा गोड अभंग सेवेकरता गायलेला आहे. विठ्ठला भगवान परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादाने, साधू संतांच्या परम कृपेने आपल्या या खडक जाम या सुंदर आणि गोड गावामध्ये आदरणीय वंदनीय श्री मुरलीधरजी कोंडाजी उसीर या परमार्थातील आपल्या जीवनामधली परमोच्च अवस्था ज्यांनी प्राप्त केलेली आहे. आजपर्यंतच्या पारमार्थिक वाटचालीकडे पाहत असताना ज्यांनी आपल्या या प्रवासाकडे सिंहावलोकन केल्यानंतर नक्कीच त्यांना आपल्या प्रवासाबद्दल आनंद वाटत असेल. आदरणीय मुरलीधर भाऊ, त्यांना जगद्गुरु तुकोबारायांसारखी नक्कीच अनुभूती प्राप्त होत असेल. जसं जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये महाराजांनी म्हणावं, कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तिने गुणे. आपल्या अतीत काळाकडे पाहिल्यानंतर आपल्यालाच त्याचं कौतुक वाटावं. इतकं सुंदर जीवन ज्यांनी आजपर्यंत व्यतीत केलेलं आहे. आपला अतीत आनंदात व्यतीत झाला पाहिजे पहा. म्हणजे भूतकाळ जो गेलेला काळ आहे त्याच्याकडे पाहत असताना तो भूतकाळ हा भविष्याची ऊर्जा देणारा असतो पहा. भूतकाळ ज्याचा चांगला गेलेला असतो, भविष्यात त्याला चिंता करण्याची गरज राहत नाही. आणि मग तो माणूस जीवन जगत असताना जीवनमुक्त अवस्थेमध्ये जीवन जगत असतो. अतीतानम अनुसंधानम भविष्याद विचरणम औदासीन्यमपि प्राप्तम जीवनमुक्तस्य लक्षणम. श्रीमदाद्य गुरु शंकराचार्य विवेक चूडामणीमध्ये सांगतायत. आणि तद्वत संत वचनांना अनुसरून मुरलीधर भाऊ यांनी आपल्या जीवनामध्ये ज्या महत्वाच्या ज्या घटना आहेत, जीवनात माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर जे काही आपलं कर्तृत्व आहे, कर्तव्य आहे, ते कर्तव्य कर्म त्यांनी अगदी समर्थपणे संपन्न केलेलं आहे. त्यामध्ये 4 धाम यात्रा असतील. भगवान श्रीमद आद्य गुरु शंकराचार्यांनी हिंदू धर्माची संस्कृती, सनातन संस्कृती टिकली पाहिजे याकरता भारत देशाच्या 4ही कोपऱ्यांवरती 4 धामाची स्थापना केली आहे. तसं परमात्म्याचं अस्तित्व प्रत्येक ठिकाणी आहे. हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मैं जाना. परमात्मा व्यापक आहे, परंतु तरीही जर त्या परमात्म्याला
परमात्म्याचं स्थूल रूपाने दर्शन घ्यायचं असेल, जीवन जर कृतार्थ करायचं असेल, तरी चार धामाची व्यवस्था आहे. या चारही धामाची तीर्थयात्रा पूर्ण करून ज्यांनी मा नर्मदेच्या आशीर्वाद, ज्यांनी नर्मदा मैयाचा प्राप्त करून घेतला, नर्मदा मैयाची सुद्धा 3,500-4,000 हजार किलोमीटरची परिक्रमा पूर्ण केली. त्याच्या अगोदरही आपल्या जीवनामध्ये आळंदी पंढरीच्या वाऱ्या असतील, पैठणची वारी असेल, त्र्यंबकाची वारी असेल, अशा समस्त सगळ्या जेवढ्या म्हणून काही वाऱ्या आहेत, संतांनी सांगितलं नाम घेता वाट चाली आणि यज्ञ पाऊला पाऊली. विचार करा, मुरलीधर दादांच्या जीवनामध्ये किती यज्ञ सफल झाले असतील. एवढी सगळी यात्रा त्यांनी पूर्ण केली आहे. आणि आज विशेषत्वानं आजचा दिवस त्यांनी आपल्या, मला असं वाटतंय सज्जन हो, हा त्यांच्या जीवनातला एक प्रकारचा कृतज्ञता सोहळा आहे. कृतज्ञता सोहळा आहे. कारण जेवढं म्हणून काही आपण परमात्म्यासाठी, देवासाठी आपण जेवढं करू तेवढं कमी आहे. कारण त्यानं जेवढं आपल्यासाठी केलेलं आहे ना सज्जन हो, त्याच्या तुलनेमध्ये आपण काहीच नाही करू शकत. न था दातवा को दिया दूध माँ को खबर है खुदा को सबर वो करेगा. तेरा ढूंढ सीना मिटा दिल का कीना, जिन्हें पेट दीना वो आपे भरेगा. खुदा है खराबी अक्ल उसमें जादी, वो आदि अनादि करता कहाया. मुरादम कहे जो मुकद्दर के अंदर, जिन्हें टाक मारा सो टारा टरेगा. काय नाही केलं त्या परमात्म्याने आपल्यासाठी. दिनेश दादा, माणसं म्हणतात टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आता सध्या दुनिया फार पुढे गेली आहे. पण सज्जना हो, कितीही टेक्नॉलॉजी पुढे गेलेली असेल, पण आजपर्यंत अशी व्यवस्था ईश्वराच्या व्यतिरिक्त कुणीच निर्माण नाही करू शकला. तुमच्या भागामध्ये शेतकरी मंडळी आहात तुम्ही, आणि विशेषत्वानं दुग्ध व्यवसाय हा तुमच्या शेतीचा जोडधंदा आहे. तो दुग्ध व्यवसाय करत असताना आज प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी गायी आहेत. 2-2, 5-5 गायी का होईना पण आहेत. मला सांगा, तुमच्याकडे अशी एखादी टेक्नॉलॉजी आली आहे का? नाशिक जिल्हा म्हणलं की कोणती बी टेक्नॉलॉजी सगळ्यात पहिली नाशिक जिल्ह्यात येते शेतीच्या तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये. आजपर्यंत आता एक टेक्नॉलॉजी फार चांगली विकसित झालेली आहे. किती बी गाया असल्या तर एका तासाभराच्या आतमध्ये सगळं दूध काढून निघतंय. गाईचं दूध आता काढायची गरज राहिली नाही. मशीनीच्या द्वारे सगळं दूध आपोआप कॅन मध्ये जाऊन बसतंय. ही टेक्नॉलॉजीच आहे. पण सांगा तुम्ही सज्जनवासी, एखादी टेक्नॉलॉजी आली आहे का तुमच्याकडे की इकडून त्या मशीन मध्ये हिरवी गवताची पेंडी घालायची आणि तिकडून जाऊन दुधाची कॅन घेऊन उभं राहायचं? हिरवी गवताची पेंडी इकडून घातली का तिकडून दूध बाहेर येते, अशी मशीन आली का तुमच्याकडे? आमच्याकडे आली म्हणून सांगतो. आली आहे का तुमच्याकडे? नाही आली. कुठंच नाही, तयार होऊ शकत नाही. आईच्या शरीरामध्ये आणि गाईच्या शरीरामध्ये दुधाची व्यवस्था करणारी टेक्नॉलॉजी आजपर्यंत कधी उत्पन्न झाली नाही, निर्माण झाली नाही, भविष्यातही होणार नाही. कारण ती टेक्नॉलॉजी फक्त माझा परमात्मा करू शकतो. दुधा कोणा करीतो उपाती, बाळा दुधा कोणा करीतो उत्पत्ती. बाळा दुधा कोणा करीतो उत्पत्ती, बाळा दुधा कोणा
कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोनी. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोनी. या जगामध्ये सज्जन हो, त्या परमात्म्याने जेवढं म्हणून काही केलंय ना आपल्यासाठी, त्याच्या तुलनेमध्ये आपण त्याचं काहीच नाही करू शकत. म्हणून हा केवळ उतराई होण्याचा प्रयत्न आहे. जो मार्ग सज्जन हो आज आपल्याला मुरलीधर दादांनी दाखवून दिलेला आहे, की आपण कितीही जरी माझ्या भगवंतासाठी केलं तरी कमी आहे. विठाला 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 नर्मदा मातेची कृपा प्राप्त करून घेणं सोपं नाही सज्जन हो. आजचा हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलाय आणि त्याला औचित्य सुद्धा किती गोड साधलंय बघा. आजचा दिवस नर्मदा मैयाची जयंतीचा दिवस आहे. एवढा सुंदर अवसर त्यांनी प्राप्त केलाय सज्जन हो. मा नर्मदा मैयाची परिक्रमा ज्या माणसानं जीवनात केली ना, मला वाटतं त्याच्या आयुष्यात पुन्हा कधी काही कमी पडत नाही सज्जन. या पृथ्वी तलावर काही माणसं म्हणतात देव आपल्याला बघायला भेटत नाही. आम्ही आयुष्यभर कित्येक साधू संत पाहिले, पण डोळ्यानं देव पाहिलेला कधी कुणाचा अनुभव आम्ही ऐकायला मिळाला नाही. पण सज्जन हो, देवाचे सगळे रूप ज्या नर्मदा मैयामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्या नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना 4 महिन्याच्या काळामध्ये जेवढ्या जेवढ्या लोकांनी नर्मदा मैयाची परिक्रमा केलेली आहे, आजपर्यंत असा एकही तीर्थयात्री नाही ज्याला माता नर्मदेनं दर्शन दिलेलं नाही सज्जन. प्रत्येकाच्या जीवनातला स्वतंत्र अनुभव आहे, त्या प्रवासातला स्वतंत्र अनुभव आहे. ज्या वेळेला श्रीधाम वृंदावनामध्ये भागवताचं अध्ययन आम्ही करत होतो, त्यावेळेला आमच्या गुरुजीने एक प्रसंग सांगितला. दिनेश दादा फार गोड प्रसंग सांगितला होता. म्हणजे त्या नर्मदा मैयाच्या काठावरती एक सत्संग चाललेला आहे. पंडाल टाकलेला आहे, मंडप मोठा, आणि सगळे संत मंडळी तिथे एकत्रित आलेले आहेत. आणि त्या संतांच्या मध्ये अगदी सुंदर सत्संग चालू आहे. त्या सत्संगामध्ये ते साधू मंडळी वेगवेगळ्या तालामध्ये, वेगवेगळ्या स्वरामध्ये, वेगवेगळ्या लयीमध्ये रामचरित मानस ग्रंथाच्या चौपाया तिथे ते साधू संत गात होते. आणि ते साधू संत ज्या वेळेला रामचरित मानस या ग्रंथाचं गान करत होते, त्यावेळेला ते एक तिथे साधू पोहोचले. सरळ स्वभावाचा साधू तिथे पोहोचला दिनेश दादा, आणि त्या साधूनं ते सगळं सुंदर सत्संग ऐकला आणि मनामध्ये त्याच्या तळमळ सुरू झाली की एवढ्या या सुंदर रामचरित मानस ग्रंथाच्या चौपाया मला गायला कधी येतील, कधी शिकणार मी आता. माझं आयुष्य आता जवळजवळ अर्ध्याच्या पुढे गेलंय. कधी येणार मला अशा एवढ्या सुंदर गोड या चौपाया गाण्यासाठी? कधी जमेल मला, कधी जमेल? मनामध्ये तळमळ सुरू झाली सज्जन हो. आणि तळमळ ज्या वेळेला अंतकरणामध्ये निर्माण होते ना, त्यावेळेला सफलता सुद्धा त्याच्या जीवनात येत असते. काहीही मिळवायचं असेल ना, तर पहिली तळमळ तितकी अंतकरणात निर्माण झाली पाहिजे. गेला नर्मदा मैयाच्या काठावर गेला, नर्मदा मैयाचं पाणी आचमन केलं, हात जोडून प्रार्थना करू लागला, माँ आज तक मैंने आपकी बहुत सेवा करी है. आजपर्यंत मैया खूप सेवा केली आहे मी तुझी, आणि त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये आजपर्यंत तुला कधी काही मागितलं नाही मैया. निस्वार्थी भावनेने सेवा केली आहे. पण आज डोळ्यात पाणी आलं त्याच्या सज्जन हो. हात जोडून म्हणू लागला, माँ माझी आई, माझं सर्वस्व तू आहेस. आजपर्यंत कधी या भक्तानं तुझ्या समोर झोळी पसरवली नाही मैया, पण आज एक प्रार्थना आहे, या भक्ताची प्रार्थना पुरी कर. थांबा थांबा, प्रसंग चालू एवढा गोड होऊ द्या, मग काय म्हणा तुमच्यासाठी, तुझ्यासाठी काय म्हणायचं ते म्हणा. हात जोडले प्रार्थना करू लागला, मैया आजपर्यंत काही मागितलं नाही म्हणे. बस एकच इच्छा आहे अंतकरणामध्ये, या रामचरित मानसच्या चौपाया ज्या आहेत रामायणाच्या,
या गोड चौपाया मला माझ्या कंठामध्ये मला गायच्या आहेत, पण त्या मला आल्या पाहिजे. आता शक्य नाही, प्रयत्नानं शक्य नाही. ज्या गोष्टी सज्जन हो प्रयत्नानं शक्य होत नाहीत ना, पुरुषार्थानं ज्या गोष्टी शक्य होत नाहीत त्या गोष्टी प्रार्थनेनं शक्य होतात. बघा, प्रार्थनेनं शक्य होतात. हात जोडले आणि प्रार्थना करू लागला आणि मा नर्मदा प्रगट झाली दिनेश दादा, आणि त्या मैयानं आशीर्वाद दिला त्या साधूला. वेगवेगळ्या रागामध्ये, वेगवेगळ्या छंदामध्ये, ढंगामध्ये, सुरामध्ये त्या सुंदर चौपाया तो साधू गाऊ लागला. गोड रामचरित मानस त्या चौपाया तो गाऊ लागला. आणि एक दिवस मनात विचार आला, अरे जी गोष्ट मला प्राप्त करायची होती ती गोष्ट आता मिळाली. अब जीने से क्या फायदा, जो प्राप्त करना था वो तो मिल गया. अब जीने से क्या करूं, जी करके भी क्या करूं, अब जीना नहीं है. आणि तिथून तो महात्मा सज्जना हो निघाला. नर्मदा मैयाच्या काठावरून तो महात्मा डायरेक्ट गेला हिमालयामध्ये. बघा, आणि हिमालयामध्ये जाऊन जीवन संपून टाकायचं ठरवलं त्यांनी. आता या नश्वर शरीराला ठेवायचं नाही न. त्या हिमालयाच्या उंच चोटीवरती पोहोचला आणि वरून खाईमध्ये उडी मारणार. एवढ्यात माझा कृष्ण परमात्मा सज्जन हो गोपाळाच्या गायी चारणाऱ्या गोपाळाच्या रूपामध्ये तिथे प्रगट झाला. आणि कृष्ण परमात्म्याने हात धरले आणि सांगितलं, ए दादा काय करतोयस? बोला, आत्महत्या कर रहा हूं, जीवन को समाप्त कर रहा हूं. तो उस बच्चे ने कहा, अरे भाई यहाँ क्यों मर रहा है, मरना ही है तो ब्रज रज में जाकर के मरो. वृंदावनातल्या मातीमध्ये जाऊन मर, किंवा ज्या ठिकाणावरून आलास, ज्या नर्मदा मातेच्या काठावरून आलास तिथेच तुझं जीवन समर्पित कर. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. तो महात्मा पुन्हा मागे फिरला सज्जन हो. नर्मदेच्या काठावरती जाऊनच त्याने आपलं जीवन समर्पित केलं. प्रत्येक भक्ताच्या जीवनातली ही अनुभूती आहे. आपण सोशल मीडियावर जर ऍक्टिव्ह असाल तर आपल्याला माहिती असेल, एक दादा गुरु म्हणून आहेत पहा, जैन धर्मीयांचे का कोणाचे नाही माहिती, ते पण सनातन संस्कृतीला तिची जोपासना करणार आहे. तो एक असा अवलिया महात्मा आहे सज्जन हो, असा अवलिया महात्मा आहे. तो महात्मा म्हणतात आजपर्यंत कधी त्यानं अन्न खाल्लं नाही, भोजन केलंच नाही. आणि असं शरीर अन्नाशिवाय, प्राणमय अन्नमय कोश आहे शरीराचा, त्याच्याशिवाय शरीर चालू शकत नाही. मग त्यांना विचारलं डॉक्टरांनी, 8 दिवस ऍडमिट पण ठेवलं. सगळ्या पहिल्या दिवशी ज्या वेळेला ऍडमिट केलं त्यावेळेला त्याचे पल्स रेट चेक केले, आणि 8व्या दिवशी चेक केले तर दोन्ही बी सारखेच आहेत, काहीच फरक नाही त्याच्यात, अजिबात उतार चढाव नाही, काहीच परिणाम नाही शरीरावर सज्जन. 8 दिवस हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं तरी बिना अन्न पाण्याचं महात्मा जीवन जगतोय. स्फूर्ती, चेतना, ताकद, ऊर्जा एवढीच आहे. त्या साधूला विचारलं, बाबा तुमच्या जीवनात हे शक्य कसं आहे? विदाऊट अन्न, बिना अन्न पाण्याचा, अन्नाचा, भोजनाशिवाय माणूस जीवन जगू शकत नाही. असं म्हणतात 7 दिवस जर माणसानं पाणी नाही पिलं तर माणूस मरू शकतो. 21 दिवस अन्नाशिवाय माणूस जगू शकतो. पण हे शक्यच कसं आहे म्हणे, तुम्ही आजपर्यंत अन्नच नाही घेत कधी. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, हो बिना अन्न खाण्याचं सुद्धा लहान लेकरू जन्माला आलेलं आईच्या शरीरामधलं दूध पितं ना, मग आईच्या शरीरातलं दूध पिऊन वर्ष ते लहान लेकरू जगतं का नाही? आईच्या शरीरामध्ये जसे जीवन जगण्याचे सगळे घटक त्या बाळाला मिळतात. त्या साधून सांगितलं, ही नर्मदा ही आमची माँ आहे, ही माता आहे, आणि हिचं पाणी पितो आम्ही, हिचं पाणी पिलं की सगळे घटक आम्हाला मिळून जातात, सगळे घटक. बाबा अनुभव बरोबर आहे. कधी कधी नर्मदेची परिक्रमा करणाऱ्या साधकाला सज्जन हो जेवायला भेटत नाही, पण असं शक्यतो होत नाही. मा नर्मदा कोणाच्या ना कोणाच्या रूपानं त्याला नेऊन देणारच. पण एखाद्या वेळेला जरी फार भूक लागली कडकडून, आणि जर असं वाटलं ना आता काय खावं, अरे या साधकानं जावं त्या काठावरून घटा 2 उंजळी पाणी पिलं ना, बस संपलं त्याचं. त्याला सगळी ऊर्जा, सगळी चेतना, तिथून पुढे 10 15 किलोमीटर महात्मे चालतं सज्जन. कशावर? फक्त नर्मदा मातेच्या पाण्यावर.
आज मला नाही माहिती सज्जन हो, माझ्या जीवनामध्ये दोन गोष्टी मला या प्रभावित करून गेलेल्या आहेत. एक म्हणजे श्रीधाम वृंदावन, त्या वृंदावनाची माती, आणि दुसरी म्हणजे नर्मदा मातेचा किनारा, जो नेहमी आजही मला खुणावतोय. आणि जाणार, आपण जाणार बाबा, तुमच्या मागे आपला नंबर येणार. जीवनामध्ये सज्जन हो, किती प्रॉपर्टी कमवली, किती संपत्ती कमवली याला महत्व नाही. जीवनामध्ये हे सुंदर आयुष्य मिळालंय ना, तर हे सुंदर आयुष्य किती सुंदर जगावं याचं उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या मुरलीधर दादाकडे पहा. हे चालतं बोलतं उत्तर आहे सज्जन हो. इतकं गोड माणसानं आयुष्य जगलं पाहिजे. त्यांनी काय घरादाराचा त्याग केला नाही, त्यांनी लेकरा बाळाचा त्याग केला नाही, ते काय असे जंगलात वनात जाऊन कुटिया बांधून राहिले नाहीत. सगळ्या परिवारामध्ये कुटुंबामध्ये आहेत, परंतु ते असे जीवन जगतायत पद्मपत्र मिवांभसा. पाण्यामध्येच कमळ राहते, पण ते स्वतःला त्या पाण्यामध्ये अलिप्त करून घेत नाही. तसं माणसानं जीवन जगायचे पहा. ती चेतना, ती ऊर्जा काही वेगळी असते. आणि भक्तीची चेतना ही फार माणसाला जीवनामध्ये ताकद देते. काही माणसं आजकाल म्हणतात, महाराज परमार्थ न करता सुद्धा आयुष्य जगता येते. आयुष्यामध्ये कुणी सांगितलं परमार्थच केला पाहिजे, देवदेवच केला पाहिजे, तीर्थयात्राच केल्या पाहिजे. अहो त्याच्याशिवाय सुद्धा आयुष्य माणसाला जगता येते चांगल्या पद्धतीने. आज जर बघायला गेलो समाजामध्ये तर परमार्थ न करणारे, ज्याच्या गळ्यात माळी नाहीत, कधीच परमार्थ करत नाहीत, देवाला मानत नाहीत, संताला मानत नाहीत, धर्माला मानत नाहीत, ग्रंथाला मानत नाहीत. अशा माणसांकडे जर पाहिलं तर आज परमार्थ करणाऱ्या माणसापेक्षा निश्चितच त्यांच्याकडे संपत्ती प्रॉपर्टी जास्त आपल्याला दिसते. तुमचा काय अनुभव आहे तुमच्या भागामध्ये? टाळ वाजवणाऱ्या माणसांनी दिनेश दादा किलोचे टाळ वाजून वाजून पाव किलोवर आणले, पण तरीही त्यांच्या घरावरचे पत्र निघाणार. ते आपलं गरीबच आहेत, परमार्थिक माणसं, फार श्रीमंत नाहीत. आणि जे माणसं कधी परमार्थ करत नाहीत, 24 तास धाब्यावर असतात, हजारो शेकडो बकऱ्याच्या मुंड्या मोडून टाकतात, हजारो कोंबड्याच्या मुंडके मोडलेले त्यांनी, पण त्यांच्या जीवनातली संपत्ती कधी संपताना संपतच नाही. असाच अनुभव आहे तुमच्याकडे बी? कोण श्रीमंत जास्त तुमच्याकडे? बोला ना जरा. आमच्याकडे 1.5 वर्षाची पोरं झाली की तिथून पुढे सुरू करते बोलायला. तुम्ही आणखी बोला ना, गंभीर होऊ नका ना एवढं. काय अनुभव आहे तुमचे? बरोबर आहे ना? धाब्यावाले माणसं जास्त श्रीमंत आहेत का नाही? मला त्यांना नाव नाही ठेवायचे, त्यांना बी आपल्याला हळूहळू इकडे परमार्थात आणायचे. पण फक्त मला इथे एक रियालिटी सांगायची सज्जनांनो, आपल्याला दिसणारी जी संपत्ती आहे, जेवढं काही धनधान्य संपन्नता असेल, तुमच्या आमच्या नजरेमध्ये जरी आपल्याला ती माणसं श्रीमंत दिसत असले ना सज्जनांनो, तर खरी श्रीमंती ती नाही बघा जी आपण मानतो. खरी श्रीमंती जर काय असेल बघा, खरी श्रीमंती कशाची असेल, तुम्ही या मुरलीधर दादाकडे कधी बी बघा, आताच म्हणून नाही, कधी बी बघा, इतर वेळेत कधीही पहा, तुम्हाला ते भेटल्यानंतर तुम्हाला ज्या वेळेस हसणं दिसणार आहे, प्रसन्नता कायम त्यांच्या चेहऱ्यावर दिसणार. आणि आज बघायला जर गेलं तर करोडो रुपयाचे मालक लोक आहेत सज्जन हो, करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे, पण चेहऱ्याकडे पाहिलं तर मियार होता क्यों तो बोले सुरतच वैसी. आज चेहऱ्याकडे जर पाहिलं तर सज्जन हो, कधी बी 12च वाजलेले, काय कामाची ती संपत्ती? बोला ना. अरे तुमची संपत्ती, तुमचं ऐश्वर्य, तुमची प्रॉपर्टी जर तुम्हाला हा भक्तीचा आनंद देऊ शकत नसेल, तुमच्या चेहऱ्यावर ती प्रसन्नता आणू शकत नसेल, तर ती संपत्ती काय कामाची नाही, हे माझं म्हणणं नाही. संत म्हणतात, आगीला गोतया सुख जेने हरी नये मुखा, जेने हरी नये मुखा, जेने हरी नये मुखा, आगीला
मोठेपणाला आग लागू द्या. संत म्हणतात काय कामाची नाही ती संपत्ती. राम विमुख संपत्ती प्रभुताई पाई रही जाई बिनु पाई. राम विमुख संपत्ती प्रभुताई मोठेपणा संपत्ती हे सगळं हे टिकणार नसतं सज्जन हो. ज्या माणसाच्या जीवनामध्ये भक्ती रूपी परमार्थ रूपी संपत्ती आहे. साधूचं ऐश्वर्य म्हणजे परमार्थ आहे. साधूची संपत्ती म्हणजे परमार्थ आहे आणि साधूचा मोठेपणा म्हणजे परमार्थ आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे परमार्थ है. हमारो धन राधा श्री राधा श्री राधा परम धन राधा 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 राधा. हमारो धन राधा श्री राधा श्री राधा रसिक धन राधा श्री राधा. भक्ताचं धन कोणत्याही सज्जन आहोत. भक्ताचं ऐश्वर्य ही भक्ती आहे. भक्ती हे सगळ्यात मोठा ऐश्वर्य आहे. त्याच्यापेक्षा कोणताच मोठा ऐश्वर्य नाही जगात. आपल्याला माहिती आहे सज्जन आहोत संत आपल्या जीवनामध्ये बाकी काही मागणी करत नाही देवाकडे सुद्धा. देवाला फक्त एकच म्हणतात देवा आयुष्यभर तुझं भजन आमच्या जीवनात झालं पाहिजे एवढंच फक्त आमच्या जीवनामध्ये द्या. न लगे मुक्ती धन संपदा हो संत संग देई सदा गुण गाईन आवडी. भरतजी रामजीचे बंधू भरतजी ज्या वेळेला निघाले चित्रकूटावर रामाला भेटण्यासाठी. रस्त्याने जाता जाता आता सध्या ज्या ठिकाणी कुंभमेळा चालू आहे दिल्लीला बरोबर ना. हा प्रयागराजला चालू. आता कसं बोलले लगेच. प्रयागराजला कुंभमेळा चालू आहे. त्या प्रयागराजाजवळ गेले भरतजी आणि तिथे गेल्यानंतर स्नान केलं त्रिवेणी संगमाचं. तिथलं महात्म्य असं आहे सज्जन हो. त्या प्रयागराज तीर्थावर जर स्नान केलं आणि त्याला जे काही मागणी मागितली ती सगळी मागणी पूर्ण करणार सगळ्यात मोठा तीर्थाचा राजा म्हणजे प्रयाग आहे. भरतानं स्नान केलं पण काहीच मागितलं नाही तसंच निघाले. प्रयागराज स्वतः प्रगट झाले. भरताच्या समोर हात जोडून उभे राहिले आणि म्हणले महाराज तुमच्यासारखा साधू तुमच्यासारखा महात्मा माझ्या दारातून विनमुख जाणं म्हणजे विनमुख गेली या अतिथी आणि नेई सुकृताची संपत्ती. काहीतरी मागा तुम्ही. असं जाऊ नका. माझ्या दरबारातून तुम्ही मोकळं जाऊ नका. त्या वेळेला भरतानं मागणी केली देवाकडे सज्जन हो त्या प्रयागराजाकडे. धर्मनार्थन काम रुची गतीण चाहू निर्वाण जन्म जन्म रति राम पद यह वरदानून. मला धर्म नको अर्थ नको काम नको मोक्ष पण नको. द्यायचंच असेल तर फक्त काय द्या जन्म जन्म रति राम पद यह वरदानून. जन्मोजन्मी देवाच्या चरणाची रती देवाच्या चरणाची प्रीती देवाच्या चरणाची भक्ती मला मिळाली पाहिजे.
सीताराम चरण रति मोरे अनुदिन बड़ई अनुग्रह तो रे. भक्त भगवंताकडे दुसरं काही मागत नाही सज्जन हो. तुकोबारायांनी म्हणावं काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची हवा. बाकी काही नको तुमचे एर वित्त धन ते मज मृतिके समान. आमचं धन म्हणजे फक्त परमार्थ आहे. बाकी दुसरा जीवनात काही नको. आणि हे कुणाला वाटतं सज्जन हो? तुम्हाला एक सांगू, या जगामध्ये जर हे भौतिक ऐश्वर्य जर आपल्या जीवनामध्ये असेल आणि परमार्थ रूपी धन जर आपल्या जीवनात नसेल तर सज्जन हो, भौतिक तुमच्या ऐश्वर्याला काही किंमत नाही. परमार्थ पाहिजे जीवनामध्ये, फार गरजेचं आहे. पहा, तुम्ही किती श्रीमंत झालात ना तर परमार्थाशिवाय तुमचं जीवन अधुर आहे. पाणी नसेल तर नदीला किंमत नाही, मणी नसेल तर सापाला किंमत नाही, पती नसेल तर नारीला किंमत नाही, आणि भक्ती नसेल तर माणसाच्या जगण्याला किंमत नाही. सज्जन जीवनामध्ये भक्ती किती गरजेची हो, किती गरजेची सांगतो तुम्हाला. अध्यात्माशी अटॅचमेंट असणं किती गरजेचं आहे बघा. एकीकडे आपण जर बघायला गेलो, मी नेहमी सांगतो पहा, एक उदाहरण आहे आपल्या भारत देशाचं उदाहरण आहे. जगातले जे श्रीमंत लोक आहेत ना, त्या श्रीमंत लोकांकडे जर आपण बघायला गेलो तर टॉप 10 ची जी यादी आहे त्या टॉप 10 च्या यादीतला नंबर 1 चा श्रीमंत माणूस तुम्हाला सांगतो, प्रत्येक घंट्याला त्याची कमाई आहे 350 करोड रुपये. नाव आहे त्याचं मार्क झुकेरबर्ग. इंस्टा, फेसबुक, व्हॉट्सअप या सगळ्याचा मालक. आणि तो झाला आता दुसऱ्या देशातला ना आपल्या भारतातला श्रीमंत नंबर 1 चा माणूस आहे. कोणता? अंबानी परिवार. त्या अंबानी परिवाराकडे जर बघितलं सज्जन हो तर परमार्थ जीवनामध्ये जर असला, ऐश्वर्य असून जर परमार्थ असेल तर सोन्याला सुगंध आहे. पहा, ज्ञानोबा म्हणतात, जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. देवानं तुम्हाला भरपूर दिलंय, पण तेवढं सगळं असून सुद्धा जर तुमच्या जीवनामध्ये अध्यात्म असेल, परमार्थ असेल तर सोन्याला सुगंध आहे. त्या अंबानी परिवारानं आतापर्यंत त्यांचा एक संघ आहे सज्जन हो, आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स नावाचा संघ. त्या संघानं आतापर्यंत 5 मेडल्स जिंकलेत, 5 ट्रॉफ्या जिंकल्यात. त्या 5ही ट्रॉफ्या दिनेश दादा त्या परिवारानं कुठे ठेवल्यात? गणपती बाप्पाच्या पायाजवळ ठेवल्यात. पत्रकार लोकांनी विचारलं, हो, एक ट्रॉफी मिळवण्यासाठी अब्जावधी रुपये तुम्हाला डावावर लावावं लागतात, तेव्हा ही ट्रॉफी मिळते. आणि अशा 5 ट्रॉफ्या तुम्हाला मिळालेल्या असताना सुद्धा या 5ही ट्रॉफ्या तुम्ही तुमच्या लिव्हिंग हॉल मध्ये सुंदर हिरे माणिक मोत्यानं रत्न जडीत शोकेस बनवून कपाट तयार करून त्याच्यात ठेवायला पाहिजे होत्या. पण या 5ही ट्रॉफ्या तुम्ही खुशाल गणपतीच्या पायाजवळ ठेवल्यात. त्या परिवारानं उत्तर दिलं, ऐका लक्ष द्या. अंबानी परिवारानं उत्तर दिलं, या 5ही ट्रॉफ्या जर आम्ही आमच्या पुरुषार्थानं मिळवल्या असत्या, आमच्या पुरुषार्थानं जर या मेडल हे मिळवले असते तर नक्की आम्ही त्याच्यासाठी स्वतंत्र शोकेस बनवलं असतं. पण या 5ही ट्रॉफ्या आम्हाला मिळाल्यात ना, त्या आमच्या पुरुषार्थानं नाही. या 5ही ट्रॉफ्या आम्हाला गणपती बाप्पाच्या कृपेनं मिळाल्या. ज्याच्या कृपेनं मिळाल्या त्याच्या चरणावर आम्ही त्या अर्पण केल्या. ही अंतकरणामध्ये भावना कधी निर्माण होते? भक्ती अंतकरणात असल्यावर. आणि अध्यात्म, परमार्थ, भक्ती जर जीवनात नसेल तर संपत्ती किती बी असू द्या सज्जन होऊन. भारताची जी नॅशनल टीम आहे इंडियाची, त्या नॅशनल टीमच्या जो टी शर्ट आहे त्याच्या छातीवरती एक लोगो आहे. तो लोगो आहे कोणत्या कंपनीचा आहे? सहारा कंपनीचा लोगो आहे. सहारा. त्या सहारा कंपनीचा मालक अब्जाधीश आहे. पण सज्जन हो, एक दिवस ड्रायव्हरला सांगितलं गाडी बाहेर काढ. ड्रायव्हरनं गाडी बाहेर काढली, घरापासून 25-30 अंतरावर किलोमीटरवर गेला,
नदीवर गाडी उभा करायला लावली, पुलावरून खाली गाडीवरून उतरला आणि पुलावरून सरळ खाली उडी मारली आणि आत्महत्या केली. एवढी मोठी प्रॉपर्टी संपत्ती असताना सुद्धा जर सज्जन हो आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर एक गोष्ट लक्षात करा, घ्या, एक गोष्ट नोटीस करा आपण आपल्या जीवनामध्ये, संपत्ती ही तुम्हाला तुमच्या जीवनाचा योग्य मार्ग दाखवू शकत नाही. जीवन जगण्याचा योग्य परफेक्ट मार्ग तुम्हाला फक्त भक्ती दाखवू शकते. म्हणून तर माझ्या तुकोबाराने हनुमंतरायासारख्या एका निष्ठावंत भक्ताला विचारावं, काय भक्तीच्या त्या वाटा माझ दावाव्या सुबटा, माझ दावाव्या सुबटा, माझ दावाव्या सुबटा. काय भक्तीच्या चमत्कार मज दावाव्या सुभटा, मज दावाव्या सुभटा, सुभटा, दावाव्या सुभटा. काय भक्तीच्या त्या वाटा माझ दावाव्या सुबटा, माझ दावाव्या सुबटा, माझ दावाव्या सुबटा. एक से बढ़कर एक है, वो बड़ छोट कळत अपराध, हम भी किसी से कम नाही, असे आणि असंच असलं पाहिजे, त्याच्यातच मजा आहे. काय भक्तीच्या त्या वाटा, तुकोबारासारखे महात्मे सज्जन हो हनुमंतरायाला विचारतात, ती भक्तीची वाट आम्हाला सांगा, ज्या भक्तीमध्ये आनंद आहे, ज्या भक्तीमध्ये निखळ सुख आहे, त्या भक्तीची वाट तुम्ही आम्हाला सांगा. भक्तीची वाट कुणाला बी नाही कळत सज्जन हो, चांगल्या चांगल्याला कळत नाही, श्रीमंताला तर लगेच कळत नाही. अरे जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस फक्त एकच होऊन गेला, त्याच्यानंतर दुसरा होणे नाही, पुन्हा आईसे होणे नाही. नाव होतं त्याचं राजा रावण. कोटी घरे जेथे काशानी तांब्याचे, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. 1 करोड घर कासन तांब्याचे होते राजा रावणाचे आणि 7 कोटी घर 24 कॅरेट गोल्ड. एवढा ऐश्वर्य, समुद्राचा वेढा आहे, संरक्षण साधन नाही. जे परकोटे होते त्या किल्ल्याला, लंका रूपी किल्ल्याला जे परकोटे होते भिंती, त्या भिंतीला अरब खरब रुपयाचा एक एक मणी, असे सगळ्या मण्यांनी सजवलेल्या त्या भिंती होत्या. कनक कोट विचित्र मणिकृत सुंदरायत नागना, चौहट हट सुबाट भीती, चारुपुर बहुविधी वनवाग उपवनवाटिका, सररूप बापी सोहई, नरनाग सुर गंधर्व कन्या, रूप मुनि मनमोहनी. पक्की गॅरंटी होती मला तुम्ही वाजवणार म्हणून. मग टाळी वाजवा एकदा दिनेश दादासाठी. धुमाळीच्या तालामध्ये जमते कुणाला बी, हा, पण धुमाळीत जे आकडत नाहीत का ते इथं आकडत येतात, इथं ब्रेकच लागत डायरेक्ट. कनक कोट विचित्र मणिकृत सुंदरायत नागना, चौहट हाट सुबाट भीती, चारुपुर बहुविधी गजबाज खच्चर निकर पदचर, रथ बरूथ निपोगन, बहुरूप निश्चर जूथ, अति बल सेन बरनत नहीं बने. कनक कोट, कनक म्हणजे सोनं, कनक कोट विचित्र मणी कृत सुंदर आयतना घना. एवढं सगळं ऐश्वर्य होतं सज्जन हो. बनबाग उपवन वाटिका सरकूप बापी सोहई, नरनाग सुरगंधर्व कन्या, रूप मुनी मनमोहई. मुनी लोकांचं मन मोहित करून घेतील एवढ्या सुंदर कन्या राजा रावणाच्या लंकेत आहेत. गजबाज खच्चर निकर पदचर, रथ बरुथनी गोगणे, अनगिनत. राडा जर बघितला ना त्या राजा रावणाचं सज्जन हो, तुलसीदासांनी वर्णन केलाय, अद्भुत आहे सगळं. ऐका, काहीच कमी नाही त्या माणसाच्या जीवनात, काहीच कमी नाही. पण ऐका, एकच गोष्टीची कमी आहे,
आणि त्या गोष्टीची कायम सलय मनामध्ये, आणि ती गोष्ट आहे खोकलं काका, त्याच्या जीवनात भक्ती नाही. हाय जिकडून तिकडून तो स्वतःला म्हणतोय मी भक्त आहे, पण ती तमोगुणी भक्ती आहे त्याच्याकडे. त्या सत्वगुणी भक्तीच्या शोधात आहे तो राजा रावण. पत्ता मिळाला, कळालं की तिथं जायचा. कशाला? भक्तीला प्राप्त करायला. कोण आहे भक्ती? जानकी माता, ही भक्ती आहे. पहिल्या वेळेस गेला जनकपुरीला, भक्तीला मिळवण्यासाठी गेला होता, आपली स्थिती झाली पाहिजे म्हणून. पत्नीच्या रूपानं ती मला मिळाली पाहिजे याच्यासाठी गेला होता. भक्तीला आपल्या कंट्रोल मध्ये ती आली पाहिजे याच्यासाठी गेला होता, पण निष्फळ झाला. धनुष्य तर उचलला नाही, बोकंडीवर घेऊन पडावं लागलं त्याला. फजिती त्याची झाली. त्याचा अर्थ एवढाच होता, भक्तीला कुणी आपल्या कंट्रोल मध्ये करू शकत नाही शिवाय परमात्म्याच्या. जो कोणी त्या भक्तीला आपल्या कंट्रोल मध्ये करून आपल्या मनमानीप्रमाणे जर तिला चालवण्याचा करण्याचा प्रयत्न कुणी करल, तर त्या जगाच्या सगळ्या जगाच्या अपमानाचं ओझ अंगावर घेऊन पडावं लागणार आहे. तिला कंट्रोल मध्ये नाही करू शकत कुणीच. तिला कंट्रोल असं समजायचंच नाही आम्ही लय मोठे शास्त्रीन, लय मोठे पंडितन, आम्ही न्यायाचार्यन, आम्ही आमकेन धमकेन, कुणी काहीच विषयच नाही काही. इथं नाद नाही करायचा. भक्तीला कंट्रोल मध्ये कुणी करू शकत नाही. माय बाप एक लक्षात घ्या. राजा रावण काय साधा माणूस होता काय? अरे विद्वान बी तसाच होता आणि पंडित बी तसाच होता. नुसतं ऐश्वर्यच नव्हतं त्याच्याकडं. बोलत होता म्हणजे तो नुसता असा पोपटपंची माणूस नव्हता. त्या राजा रावणानं सज्जन आहोत त्यांनी एक आपल्या मनातली भावना प्रगट केलेली आहे. पण मी पुढे सांगतो तुम्हाला, आता टप्प्याटप्प्याने तिथपर्यंत नेतो. त्याच्या जीवनातली सगळ्यात मोठा विकनेस म्हणजे भक्ती नसणे. पहिल्या वेळेस नाही मिळाली, दुसरी संधी चालून आली. मारीच मामानं जाऊन सांगितलं, शूर्पणखेनं जाऊन सांगितलं, राजनीती बिनु धन बिनु धर्म, हरी समर्पे बिनु सत्कर्म. राजनीती बिनु धन बिनु धर्म, हरी समर्पे बिनु सत्कर्म. राजनीती बिनु धन बिनु धर्म, हरी समर्पे बिनु सत्कर्म. लंकेश, नीती बगैर राज नाही टिकता लंकेश. कुणी सांगितलं? शूर्पणखेने जाऊन सांगितलं. सावध केलं त्याला, मारीच मामानं सावध केलं. दुसऱ्या वेळेस संधी आली पंचवटीमध्ये, नाशिक मध्ये पंचवटी संधी आली. मला आता नाही संधी सोडायची. पहिल्या वेळेस नाही मिळालं, चान्स नाही मिळाला, आता मात्र जायचं. आता हुशारीनं गेला. माणसानं आपल्या जीवनातल्या चुका सुधरवत गेलं पाहिजे. पुढे पुढे चुकणं हा माणसाचं कर्तव्य आहे. चुकतच असतो माणूस, पण त्याने सुधारलं पाहिजे. पहिल्या वेळेस फसला होता गडी. राजाच्या ॲटिट्यूड मध्ये गेला होता ना. मी राजा आहे, मी काय साधा माणूस आहे का? लवा जमा, फौज फाटा, गाड्या घोड्या सगळं दाखवण्यासाठी तिथे गेलता. नाही मिळाली भक्ती. दुसऱ्या वेळेस गेला त्या भक्तीला मिळवण्यासाठी जानकी मातेला. पण दुसऱ्या वेळेस, पहिल्या वेळेस राजा बनून गेला होता. राजा म्हणजे ऐश्वर्यच ना. पण दुसऱ्या वेळेस कसा गेला? साधू बनून. बरोबर ना. अंगावर भगवी वस्त्र धारण केले. कोण? रावण. जाके डरती काल डेराई, जोसूर असुर चराचर खाई. ज्या रावणाकडे पाहिल्यानंतर सज्जन हो, ज्याच्या भीतीनं देवता लोक थरथर कापत होते, तो राजा रावण. पण आज गेलाय सज्जन हो, भगवी वस्त्र धारण करून गेला, साधू बनून गेला. त्याला वाटलं साधू बनून तरी भक्ती मिळेल. म्हणजे पक्का साधू नव्हता बनला, फक्त संधी साधू बनला होता. वरूनच नुसता साधू बनला होता. पण ते बी फार महत्वाचं आहे. तुम्ही वरून साधू बना. एक दिवस वरून जरी साधू बनलात ना, तर त्या साधूचे गुण तुमच्या अंतकरणात उतरल्याशिवाय राहत नाही सज्जन. वरून का होईना पण बदललं पाहिजे आधी हळूहळू. सोपं नाही महाराज, त्याला बी डेअरिंग लागती. काही काही माणसं, आता माझी माळ आणली नाही मी, नाही जगात महाराष्ट्रातला पहिला महाराज आहे मी. एवढी मोठी माळ गळ्यामध्ये घालणारा, चुकून राहिली घरी आज. नाही तर काही काही लोक म्हणतात महाराज केवढ्याचं लाखीट आहे तुमचं हे. ती माळ जर पाहिली ना सोशल मीडियावर बघा तुम्ही. एवढी मोठी माळ घालणारा पहिला माणूस आहे. डेअरिंग लागते त्याला. माळ गळ्यात घालायला, कपाळाला मोठा तिलक लावायला डेअरिंग लागते. या बाबासारखी वाजवा टाळी त्याच्यासाठी एकदा. आमचे गुरुजी म्हणायचे, राष्ट्रसंत म्हणतात, राष्ट्रसंत मोरारी बापू,
त्यांचं वचन आहे पहा, ते म्हणतात तिलक साधू का ऐश्वर्य होत आहे. तिलक म्हणजे साधूचं ऐश्वर्य आहे, संपत्ती आहे सज्जन. कुणाला बी नाही ते जमत नाही कुणाला बी. आज चांगले क्लास 1 अधिकारी लोक सुद्धा असा बारीक टिळा सुद्धा लावायला लाज वाटते त्याला ऑफिसला जाताना. साधू म्हणणं सोपं नाही. राजा रावण गेला तिथं आणि गेल्यानंतर सज्जनाव तुळशीदासजी म्हणतात त्याने कसं उचललं जानकी मातेला. जणू एखादं कुत्र दारात आल्यावर जशी त्याला भाकरी टाकली की ते पटकन उचलते आणि पळायला लागतंय. कुत्र्याची उपमा दिली तिथं. सो दस शीस स्वानकी नाही इथं उत चलही चला भडी आई. तो राजा रावण कुत्र्यासारखं जानकी मातेला त्याने उचललं. कुत्र्याची उपमा देण्याचं कारण एकच आहे सज्जन हो. ज्या वेळेला कुत्रा दारात येत असतो त्याला जर भाकरी टाकली ना तर भाकरी टाकल्याबरोबर तो एक क्षणभर सुद्धा त्या दारात थांबत नाही. कुत्रा लगेच उचलते बघा तुम्ही, लगेच पळायला लागते, लगेच पळायला लागते क्विक. तो कुत्रा हा विचार करत नाही अरे काल मी या दारात आलो होतो, काल मला इथं भाकर भेटली नव्हती, उद्या मी जर या दारात आलो तर उद्या भाकर भेटेल का नाही गॅरंटी नाही, पण आज भेटली ना आता उचला आणि चला पळा. याचा अर्थ असा आहे सज्जन हो, काल भेटली नव्हती, भूतकाळात सफलता आली नव्हती, सोडून द्या. भविष्यात मिळेल का नाही चिंता करत बसू नका. आज मिळाली ना आता उचला आणि संधीचं सोनं करा. अतितानम अनुसंधानम भविष्यात विचारणम औदासीन्यमपि प्राप्तम जीवनमुक्तस्य लक्षणम. भूतकाळाचा विचार कर, चिंता करत बसायचं नाही, भविष्याचा विचार करायचा नाही, वर्तमान काळामध्ये माणसानं जगलं पाहिजे. राजा रावणानं विचार केला, पहिला अगोदर भक्तीला मिळवण्यासाठी गेलो होतो जनकपुरामध्ये, नाही भेटली मला, पुन्हा भविष्यात बी भेटल का नाही गॅरंटी नाही, आता भेटली ना संधीचं सोनं करा. उचललं जानकी मातेला, साधूच्या वेशामध्ये का होईना उचललं आणि नेलं कुठे, बागेमध्ये. इतकी अक्कल होती त्याला, भक्तीला चांगल्या ठिकाणी ठेवलं पाहिजे इतकी अक्कल त्याला होती. फार मोठं ऐश्वर्य होतं, लवाजमापूर फार मोठा. तो जर त्याला वाटलं असतं तर एखाद्या सोन्याच्या स्पेशल सोन्याच्या महलामध्ये सुद्धा तो भक्तीला ठेवू शकला असता, पण नाही ठेवलं त्यांनी. त्याला माहिती सोन्याला भाळणारी भक्ती नाही. बागेमध्ये ठेवलं, पवित्र शुद्ध स्वच्छ सुंदर बागेमध्ये ठेवलं. आणि त्या बागेमध्ये तिच्या अवतीभोवती ज्या राक्षसिनी होत्या त्या सुद्धा चांगल्याच होत्या, चांगल्या विचाराच्या. विभीषणाची मुलगी होती, कोण काय नाव तिचं याचं ध्यानात तुमच्या, त्रिजटा. ज्या त्रिजटेला जानकी मातेने वारंवार विचारावं, सांगवो त्रिजटे सकयेसी मात. तो राजा रावण जानकी मातेकडे यायचा सज्जन हो, ऐका लक्ष देऊन. त्याच्या मानसिकतेकडे थोडस जरा बारकाईने मानसिकतेकडे बघा रावणाच्या. तो यायचा, त्याला वाटायचा आज तरी ही भक्ती मला भेटल. इतकासा हापापलेला माणूस नव्हता तो. बलात्कारी जी वृत्ती असते ना सज्जन हो, बळजबरीनं गेलं, ती मानसिकता रावणाची सुद्धा नव्हती. राक्षस होता तरी बी तो वारंवार रिक्वेस्ट करत होता जानकी मातेला, तू माझी हो, जर तू माझी झालीस तर काय करील, मंदोदरी आधी सबरानी तव अनुचरी करहू पण मोरा, एक बार बिलोक ममोरा. फक्त एकदा प्रेमाच्या नजरेनं तू माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ, मंदोदरी सारख्या सगळ्या राण्या 80,000 बायका तुझ्या चरणाच्या दास्या बनवून टाकतो. राजा रावणाची भाषा आहे सज्जन. पण जानकी मातेनं त्याला गवताची काडी दाखवायची, त्याला सांगायची ही अवकात आहे तुझी. अरे तुझ्या राण्या काय माझ्या चरणाच्या सेवेला पाठवतोस, तुझी अवकात म्हणजे माझ्या तुलनेमध्ये गवताच्या काडीप्रमाणे, तिनक्याप्रमाणे अवकात तुझी. तिनका दाखवण्याचे अनेक कारण आहेत, पण आता हे बाकीचं सांगत नाही तुम्हाला. महत्वाची गोष्ट याच्यातून एवढीच आहे, त्यानं खूप प्रयत्न केले. कशासाठी? अंतःकरणाला समाधान मिळण्यासाठी. जर काही माणसांच्या मनामध्ये गोड गैरसमज असेल की ऐश्वर्याने माणसाच्या जीवनामध्ये समाधान मिळत असतं, तर तो गोड गैरसमज हे उदाहरण ऐकून काढून टाका. एवढं सगळं लवाजमा सगळं असून सुद्धा तो राजा रावण एक दिवस मनात विचार करतोय सज्जन हो, कदा निलिंप निर्झरी निकुंज कोटरे वसन विमुक्त दुर्मती सदा शिरस्त मंजली वहन.
राजा रावणानं लिहिलेलं स्तोत्र हे. या स्तोत्राचं नाव आहे शिवतांडव स्तोत्र. साधा माणूस नव्हता, डबल ग्रॅज्युएट झालेला माणूस जरी असला ना, त्याला जर म्हणलं ना एक लाईन कंप्लीट कर, सिंगल वाल्याचं तर कामच नाही. डबल ग्रॅज्युएट वाला जरी असला त्याला म्हणलं एक लाईन कंप्लीट कर, इट इज इम्पॉसिबल. एक लाईन कंप्लीट होऊ शकत नाही, इतका अवघड आहे ते. जयत्वदा विभ्रम भ्रमत भुजंग मस्वसत विनिर्गमत क्रमत स्फुरत कराल भाल हव्यवान धिमित 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 ध्वन मृदंग तुंग मंगलम क्रम प्रवर्तित प्रचंड तांडव अखर्व सर्व मंगला कदा कदंब मंजरी रस प्रवाह माधुरी विजुम्बना मधुवतम स्मरंतकम पुरांतकम भवंतकम मकंतकम गजंतकंतकंतकम तमंतकंतकम भजे. कळालं सगळ्याला? भजे भजे एवढं कळालं तरी खूप झालं. राजा रावणानं लिहिलेलं महादेवाचं तांडव स्तोत्र आहे सज्जन हो. फार अवघड आहे, अतिशय. त्याच्या मध्ये तो राजा रावणाचं त्याची मानसिकता त्याची प्रगट करतोय रावण. म्हणतो रावण म्हणतोय सज्जन हो, कदा निलिंप निर्झरी निकुंज कोटरे वसन. कधी एकदाच या संसाराच्या झमेल्यामधून बाजूला होऊन एखाद्या घनदाट अरण्यामध्ये जाईल. तिथं जाऊन माझ्या भोलेनाथाच्या पिंडीवर शिरस्थ मंजली वहन. कधी 10 मुंडक्यापैकी एक मुंडक तोडून माझ्या भोलेनाथाच्या पिंडीवर मी अर्पण करीन. कदा सुखी भवाम्यहम. त्या भगवंताच्या भक्तीचं सुख माझ्या जीवनात कधी मिळेल, हे रावणाचे उद्गार आहेत सज्जन हो. सहजासहजी ती कुणाला बी भेटत नाही. व्यवहारामध्ये एक मन आहे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा देवपणा येत नाही. 3,500-4,000 किलोमीटरची पायी प्रदक्षिणा करणं, गारव्या गुरव्याचं, थंडीचं, इतकी थंडी भयंकर असते. हातामधलं कमंडलू कधी गळून पडतंय ते बी कळत नाही. चालता चालता ते बोटच तसे झालेले असतात, गार पडलेले. पण त्याच्यात बी चालत असताना पायाला फोड आलेले असतात. आणि चेहऱ्याकडे पाहिलं ते प्रसन्नच असते. हेच खरं लक्षण आहे सज्जनाव भक्ताचं. प्रभु ही तेरे ढूंढने वाले होंगे. झलकत पायन कैसे पंकज ओस कोस कन जैसे. परिक्रमा करत असताना सज्जन हो, जास्त हेवी बूट घालता येत नाही, जास्त जड काही घेता येत नाही. 10-5 किलोपेक्षा जास्त काही. चालणं फार जड होते. चालता चालता पायाला फोडे येतात ना बाबा. असे फोडे येतात, असे फोडे येतात. असे पाण्यावर जसं एखाद्या कमळाच्या पानावर पाणी टाकल्यावर जसे ते थेंब दिसतात ना, तसे ते पायावरचे फोड दिसतात. पण चालत असताना सज्जन हो, त्या फोडाकडं बघत नाहीत हे साधक मंडळी. तेवढ्या परिस्थितीमध्ये ऊर्जा देणारी मा नर्मदा असते, है ना. कळत नाही, सुरुवातीला त्रास होतो सज्जन हो. परमार्थामध्ये हे वैशिष्ट्य आहे. परमार्थ करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये भयंकर कष्ट आहे, त्रास आहे. पण एकदा का तो त्रास सहन करून पुढे माणूस गेला ना, की मग आनंदुरे आज आनंदुरे आनंदुरे आज भगवंताची भक्ती म्हणजे पोळी आहे, पूर्णाच्या पोळीसारखी गोड पोळी आहे.
ताटात आली की आनंद वाटतो. महाराष्ट्रातला राजभोग म्हणजे पुरणाची पोळी आहे. मला वाटतं तुमच्याकडे त्याला काय मांडे म्हणतात. मांड खाताना फार आनंद वाटतो, पण बनवताना विचारा या मावलेला कसं आहे कष्ट. सहजासहजी नाही मिळत सज्जन हो. पुरणाची पोळी आहे पण सहजासहजी मिळत नाही. तिला प्राप्त करण्यासाठी ती हजारातून एखाद्यालाच मिळते. म्हणून तर तुकोबाऱ्या म्हणतात निवडे तो बळी विरळा शूर निवडे तो बळी विरळा शोध निवडे तो विरळा शोध निवडे तो बळी. एकदा जोरदार. काय नाव महाराजांचं? मिलिंद महाराज. मिलिंद महाराज. वाह. मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा. मिलिंद महाराज अतिशय सुंदर आवाज आहे. इकडं आमचे नवनाथ दादा एकापेक्षा एक 100 बडकर एक. एकाने चौका मारला दुसरा डायरेक्ट षटकारच मारतो. समाधानच नाही. विठाला विठाला कठीण आहे. कुणाला बी नाही मिळत ती भक्तिरूपी पोळी. तुकोबाऱ्या म्हणतात शूर पाहिजे त्याला शूर. महाराज तुम्ही म्हणता शूराला भक्तिरूपी पोळी मिळते. जगात लाखोच्या संख्येने लोक भक्ती करताना दिसत आहेत. ते सगळे शूरच आहेत का? तुकोबाऱ्या म्हणले नाही. भक्ती करताना जरी लोक दिसत असले तर ते शूर नाहीत. आळंदी पंढरीच्या वारीच्या वाटेने लाखोच्या संख्येने लोक दिसतात, ते शूर नाही. त्या लोकांची भक्ती म्हणजे कशी? जे ते पाहे ते देखीचा पर्वत पायाविन भिंत तातडीची. बिना पायाच्या भिंतीसारखी भक्ती टिकत नसते. भिंत जर बांधायची असेल तर जुने लोक पाया खोदायच्या अगोदर 4-5 फूट खाली खोल पाया खोदायचा, नंतर भिंत तयार करायची टिकाऊ. तशी भक्ती टिकायची असेल तर तिला पाया मजबूत पाहिजे. बिना पायाच्या भक्तीसारखी भिंतीसारखी भक्ती या लोकांची खऱ्या अर्थानं ऐका, लक्ष द्या. तुकोबाऱ्या म्हणतात भक्तिरूपी पोळीला गोडवा तेव्हा प्राप्त होतो जेव्हा तिचं मर्म कळतंय. कामावले तरी पाकाओज घडे रुचिया निजोडे श्लाघ्यता हे. व्यवहारातल्या या पूर्णाच्या पोळ्या आमच्या मायमावल्या बनवतात. ज्याला आपल्याकडे काय म्हणतात ते मांड ना. मांड बनवणं फार कठीण काम आहे. मला वाटतं स्पेशल ट्रेनिंग घेऊन सुद्धा ते जमणार नाही, इतकं अवघड काम आहे ते मांड बनवणं. एक वरच्या बाजूला पडदा असतो, एक खालच्या बाजूला पडदा. पडदे बी इतके पातळ असतात की अगदी कागदासारखे पडदे. आणि आतमध्ये पुरण जर पाहिलं तर चांगलं असं वंजळभर पुरण असतं त्याच्यामध्ये. सोपं का? हे कौशल्य हे सहजासहजी जमत नाही महाराज. पुरण कधी कधी आता आमच्याकडे मराठवाड्यात तुम्ही आलात ना, त्या पोळ्या खायला पुरणाच्या पोळ्या त्या हातानं तुटत नाहीत आणि दातानं तुटत नाहीत, कवच्यानीत ओढावं लागतात असे त्या इतक्या. इकडे म्हणजे ती मांड म्हणजे मांड आहे. ज्ञानोबारायला मांड खाण्याची इच्छा होते म्हणजे ते मांड साधं आहे का? विचार करा ना. मांड सामान्य नाही सज्जन होती. पोळी बनवणं सोपं नाही. त्याच्यासाठी 3 गोष्टी पाहिजेत. पण त्या उदकाग्नी धान्य झाल्याकडे पाक एकाविन एक कामाने.
या तीन गोष्टी जर एकत्रित आल्या की मग रुची आणि जोडे श्लाघ्यता हे गोडवा त्याला मिळतो. तीन गोष्टी कोणत्या? व्यवहारातल्या तीन गोष्टी लागतात पोळीला. ऐका, संपलं कीर्तन. संपलं म्हणलं खुश होतीत माणसं काही काही. म्हणजे आता जवळ आलंय संपायच्या असं तरी वाटतं कमीत कमी. ऐका, लक्ष द्या. व्यवहारातल्या पोळीला, आता इथून मागचं कीर्तन तुम्ही विसरून जा, या तीन मुद्दे फक्त ध्यानात ठेवा. व्यवहारातल्या पोळीला बनवण्यासाठी तीन गोष्टी पाहिजेत: पाणी, उदक, अग्नी आणि धान्य. परमार्थातल्या पोळीला बी या तीन गोष्टी लागतात. प्रेमरूपी पाणी लागते. प्रेम भजन जल बिनु रघुराई, अभिअंतर मलक बहुन जाई. प्रेमरूपी पाणी. अग्नी दोन प्रकारचा आहे. एक वैराग्याचा आहे, विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसे. किंवा दुसरा एक अग्नी आहे, कोणता? विरहाचा अग्नी, जो गवळणींच्या जीवनामध्ये, गोपिकांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. ज्ञानोबारायांना तो विरह ज्ञानोबाराय सांगतात. एरवी ज्ञानोबाराय म्हणतात, जे चंदन आहे, चंदनाचा एकच थेंब उकळत्या तेलाच्या कढईत जर टाकला तर संपूर्ण कढईतल्या तेलाला थंड करण्याची ताकद एकाच थेंबात आहे. पण ज्ञानोबाराय म्हणतात, देवाच्या विरहाने, देवाच्या वियोगाने माझं अंग एवढं तापलंय, अख्खं ते चंदन माझ्या अंगाला लेप लावलाय, त्याची चोळी बनवली तरी बी अंग शांत होत नाही. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कानोवन माळी वेगी भेटवा का. चांद ओ चांदने चाफे बो चंदनू, देवकी नंदनो विन नावडी हो. याला म्हणावं विरहाचा अग्नी. अटती अद्भवान नन्ही काननम, त्रुटिर्युगायते त्वाम पश्यता. विरहाचा अग्नी आहे, वैराग्याचा अग्नी. अग्नी दोन प्रकारचा आहे. आणि तिसरी गोष्ट आहे धान्य, विश्वास रूपी धान्य. परमार्थ करायचा आहे, देवाला प्राप्त करायचं आहे, आनंद मिळवायचा आहे, खरं सुख प्राप्त करायचंय. काय लागते? विश्वास रूपी धान्य. विश्वास नसेल, बिनु विश्वास भगती नाही, तेही बिनु द्रवहीन रामू. विश्वास जर नसेल तर भक्ती नाही सज्जन. बिनु विश्वास भगती नाही, ती नाही भेटू शकत. कशाला बी विश्वास लागतोय. नर्मदेची परिक्रमा करायची, माता नर्मदेवर बी विश्वास पाहिजे की मा नर्मदा आज निघालोय, पहिला दिवस आहे, ज्या दिवशी शेवटचा दिवस असेल, शेवटचा दिवस आनंदात पूर्ण करून माझ्या परिवारामध्ये मला मा नर्मदा पुन्हा नेऊन घालील, हा विश्वास पाहिजे अंतःकरणात. विश्वास फार गरजेचा आहे सज्जन हो. तेरी बिगड़ी बनाएगा, विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है. तेरा साथ निभाएगा, तेरी बिगड़ी बनाएगा, विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है. हो के मगन तू जब भी उसके भजनों को गाएगा, मगन उसके भजन को गाएगा, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा
जरूरी है. विश्वास पाहिजे सज्जन, ऐका. प्रेम रूपी पाणी, वैराग्याचा किंवा विरहाचा अग्नी आणि विश्वासाचं धान्य जर असेल, विश्वासाचं धान्य, या तीन गोष्टी एकत्रित केल्या की पोळीला गोडवा प्राप्त होतो. ऐका मायबाप, आणि त्या भक्तिरूपी पोळीचा गोडवा चाखण्यासाठी तुम्ही आम्ही येतो याच्यात नवल नाही. जसं आज मुरलीधर दादांची पोळी गोड झाली, त्यांच्या घरी पोळी आहे, वाटायचं काम चालू आहे. आपण सगळेजण इथं पोळी खायला आलो, या भक्तीची पोळी, भक्तिरूपी पोळी. पण सज्जना हो, त्या पोळीला गोडवा प्राप्त झाल्यानंतर तुम्ही आम्ही जगातली माणसं येतील याच्यात नवल नाही. ती पोळी खाण्यासाठी जगाचा बाप वैकुंठ सोडून इथे येतो पहा. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी. वैकुंठातला देव पोळी खाण्यासाठी येतो. ज्या वेळेला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये दिनेश दादा सगळे साधू संत पोळीचा आनंद घेत होते. रांग लागलेली पंढरपूरच्या वाळवंटामध्ये, कुठून? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, सुरसुराची नाती उभे जोडोनी हात, उभे जोडोनी हात, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग, धनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग, देवा बोला भंग, धनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग, नाच पांडुरंग. देवाचा गळा पितांबर, देवाचा गळा पितांबर, सावध होई देवा, सावध होई देवा, ऐसे भोले कबीर. देवाचा गळा पितांबर, देवाचा गळा पितांबर, सावध होई देवा, सावध होई देवा, ऐसे भोले कबीर, भोले कबीर, ऐसे भोले कबीर. भक्तीचा आनंद जगाच्या बापानं घेतला सज्जन. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा, ऐसे बोले कबीर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. जगाचा बाप वैकुंठ सोडून भक्तीची पोळी खाण्यासाठी येतो. गोडवा तिला मिळाला ना, जसं मुरलेलं लोणचं गोड लागतं ना सज्जन हो, तशी मुरलेली भक्ती गोडवा येतो तिला. परमार्थ करून 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 आहे ना, त्या वाणीला गोडवा येत असतो. आणि मग ती पोळी इतकी गोड लागते, जगाचा बाप येतो आणि त्याचा आनंद घेतो. पितांबर गळेपर्यंत देवानं आनंद घेतला सज्जन हो. आपल्याही घरातली पोळी खाण्यासाठी जगाचा बाप वैकुंठ सोडून इथं आला पाहिजे. इतकं गोड आयुष्य माणसानं जगलं पाहिजे. पण त्याच्यासाठी एक करावं लागेल, जसं मुरलीधर दादा यांनी आपल्या जीवनाचं आयुष्य आजपर्यंत व्यतीत केलं, आणि इथून पुढचं सुद्धा उरले ते हरी तुम्हा समर्पण. बर्वे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येतवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. संपत्ती जर देवानं तुम्हाला दिली असेल, शरीराची संपत्ती, भौतिक संपत्ती, तर जोपर्यंत हातपाय चांगले सज्जन हो, जव हे सकळ सिद्ध आहे, तोपर्यंत काय करा, तीर्थयात्रे जाय चुकू नको. हातात जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळं करा. इंद्रियांची ताकद कमी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत करून या. बऱ्याचदा माणसं चार धामाची यात्रा शक्यतो एसटी फुकट झाल्यावर करायचा प्रयत्न करते. हे सरकार काय पागल आहे, डोक्यावर पडलेलं. एसटी फुकट कुणाला केली त्यांनी? बरोबर व्यवस्थित माणसाला केली त्यांनी. 70च्या पुढे गेल्यावर हे काय बसायच्या लायकी जरात नाहीत, याचे कमर दम धरीत नाहीत, मनके सगळे खुळखुळे होऊन जातात मनकेचे. मग एसटी फुकट केली सरकारने. यायला वाटतं आता आपण चार धाम करू.
तिकडेच जाते आणि ते वापस बी येत नाही. आनंद घ्यायचा आहे ना भक्तीचा सज्जन हो तर जवानीमध्ये घेतला पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. हे कुठपर्यंत आयुष्य आपल्या हातात आहे तोपर्यंत. जोपर्यंत पिकाला पावसाची गरज आहे तोपर्यंत पाऊस पडला तर ठीक. पावसाची वाट बघून बघून जमिनीतलं पीक खाक झालं जळून आणि मग मुसळधार पाऊस झाला तर काय उपयोग आहे त्याचा. आयुष्य संपून गेलं ना. शम्मा बुझ गई तो मैफिल में रंग आया. शम्मा बुझ गई तो मैफिल में रंग आया और जीवन बीत गया तो जीने का ढंग आया. आता जीवन नष्ट झालं, हातपाय निघून गेले, दम धरिनात, मग जगण्याची अक्कल येऊन काय फायदा सज्जन हो. चिडिया चुक गई खेत. का वर्षा कुणी कृषी सुखाने, समय चुके कुणी का पचिताने. वेळ हातातून गेल्यावर सज्जन हो पश्चातापाशिवाय दुसरं काही येणार नाही. जोपर्यंत पैसा हातात आहे, कुटुंबातले सगळ्या माणसाचं रिमोट कंट्रोल आपल्या हातात आहे, तोपर्यंतच मुरलीधर दादा सारखं सगळं करून घ्यायचं. पोरांनी वळवळ केलं नाही पाहिजे. पण सगळं आपण जे ठरवू ते करायचं. सगळ्या पाहुण्याला रावळ्याला बोलवायचं आणि सुंदर उत्सव करायचा जीवनातला सज्जन हो. हा खरा आनंद आहे. इथून पुढं मरायला मोकळं सज्जन हो. जगायला तर 1000 वर्ष कुणी जगत नसतंय, पण जीवनाचा आनंद घेऊन मरावं माणसाला. परमार्थाच्या आनंदासारखा दुसरा काही नाही. म्हणून ऐका सज्जन हो, जोपर्यंत हे सगळं आपल्या हातात आहे तोपर्यंत हे सगळं करून घेतलं पाहिजे. एक देव ठेवू नका. चारी धामाची यात्रा पूर्ण करा. मरणाच्या वेळेला असं वाटायला नको की काहीतरी आपलं मागं राहिले, शिल्लक राहिले. एवढं चांगलं जगा, एवढं आनंदानं जगण्याचा प्रयत्न करा. हे सगळं करत असताना तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिवस जागृतीचा, जेथे पाहे तेथे देखीचा, पर्वत पायाविन भिंत तातडीची विठोबा रखवाई. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, तुका म्हणे तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. नित्य नवा जेथे पाये ते देखीचा पर्व, जेथे पाये ते देखीचा पर्व, नित्य नवा दिस जागृतीचा, नित्य नवा